सावधान! आता वाहतुकीचे नियम मोडल्यास बसेल जबर दंड. बघा, जुने दंड आणि नवीन दंड यामध्ये भरपूर तफावत आहे. बघा, आता जर दारू पिऊन गाडी चालवली तर जुना दंड होता 1000 ते 1500. मात्र नवा दर काय आहे बघा, जर दारू पिऊन गाडी चालवली तर आता 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांचा तुरुंगवास. त्यानंतर विमाशिवाय गाडी चालवली म्हणजे तुमच्या गाडीचा जर विमा काढलेला नसेल तर अगोदर 200 ते 400 रुपये फाईन मिळायचा. मात्र आता 2000 रुपये दंड आणि 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि समाजसेवा करावी लागणार. त्यानंतर धोकादायक गाडी चालवली तर अगोदर 500 रुपयाचा दंड होता, मात्र आता तो 10 पट केला आहे, 5000 रुपये केलेला आहे. तसेच विना हेल्मेट गाडी चालवली तर अगोदर 100 रुपये दंड होता, तो पण 10 पट वाढून 1000 रुपये केला आहे आणि 3 महिन्यांसाठी लायसन रद्द केलं जाईल. त्यानंतर ट्रिपल सीट असाल तर अगोदर 100 रुपये दंड होता, मात्र आता तो 1000 केला आहे. म्हणजे प्रत्येक दंड हा तब्बल 10 पट वाढवलेला आहे. सिग्नल तोडलं तर 500 रुपये होते, आता 5000 रुपये. वाहन चालवताना मोबाईल वापरला तर 500 रुपये होते, आता 5000 रुपये. बघा, 10 पट दंड कशामुळे केला असेल बरं? कारण सरकारला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजना बंद नाही पाडायची. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी कसे पैसे वसूल केले पाहिजे लोकांकडून, तर अशा प्रकारे सरकार काय करत आहे, आता पैसे वसूल करत आहे. बघा, इथं संपूर्ण असे दंड भरपूर, म्हणजे प्रत्येक दंड 10 पट वाढवला आहे. बघा, 500चे 5000, 2000चे 20,000, 100चे 1000. हा बघा, 2500चे 25,000, 1000चे 10,000. प्रत्येक दंड पहिल्यापेक्षा 10 पट वाढवला आहे, 10 पट. कारण लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार आहे सरकार. अशा प्रकारे मजबूत होणार आहे सरकार, मजबूत. बघा, सरकार काय म्हणत आहे, आम्ही जर आमची परिस्थिती मजबूत झाली तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जाणार आहेत. आणि त्यांची परिस्थिती मजबूत कशी होणार आहे, तर आपल्याकडून म्हणजे हे वाहनधारक असे कुठलेही दंड लावून त्यांच्याकडून ती वसुली केली जाणार आहे. आणि त्यातून सरकार काय होणार आहे, सरकारची आर्थिक स्थिती काय होणार आहे, सरकारची मजबूत होणार आहे. बघा, अशा प्रकारे सरकारची प्लॅनिंग आहे आपल्याला बुडवण्याची. त्यामुळे वाहन चालवताना काळजीने चालवा, कुठलेही नियम मोडू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.